आज आम्ही चाललोय मॉर्निंग वॉकला आउटिंगला। आता बघूया आम्ही कुठं आमचं डेस्टिनेशन काय आहे। आता तुम्ही 5 मिनिटं वेट करा, आपण आणि जाऊ. नंतर आपण बघूया आम्ही कुठे जाणार आहोत। हाय, तोपर्यंत तुम्ही थांबा 5 मिनिटं. आता आमचे 2 कलिग येत आहेत, मी तुम्हाला भाऊ आणि बहीण येत आहेत आमचे. आणि ह्यासाठी मी एक गाणं गुड मॉर्निंग म्हणणार आहे। तुझे नाम आले उठी मन भरवले, तुझे नाम आले उठी। एवढा गोड आवाज मी लाईफ मध्ये कधीच ऐकला नाही. हा, हे तुम्ही बघू शकता की जे 4,500 फॉलोअर्स आहेत, तर कालच 5,000 पूर्ण झाले होते. त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. आणि मी इंस्टाग्राम बंद केलंय माझा असले फॉलोअर लोकांमुळे. आणि असेच फॉलोअर तुमचे वाढत राहू. लाईव्ह आहे. आणि जर कोणी ज्या कोणी या मॅडमला फॉलो केलेले, अनफॉलो केलेले आहे, त्यांनी परत फॉलो करा अशी रिक्वेस्ट आहे. कारण काल जा आपला कोणी काय तर बरा वाईट केला असा होय महाराजा, तर आपला काय तर विचारून घ्या. ज्या काही जे फॉलोअर कमी झालेले असतात ते देवा पायाखाली घाला, पायाखाली घे. आणि जे काही जे काय फॉलोअर लोकांनी आपला काय तर सोडला आहे, अनफॉलो केलेला ज्या लोकांनी अनफॉलो केला त्यांचा आपला त्यांनी परत follow 12 होऊन दे, पण त्यांनी एका परत फॉलो करून याचे आपले काय फॉलोअर वाढवून घेऊन दे. 12 गावच्या 12 वेशीच्या 12 गावच्या लोकांनी तिला परत फॉलो करा. ज्यांनी अनफॉलो केलेले आहेत त्यांनी. ज्या 12 लोकांनी फॉलो अनफॉलो केलंय त्यांना पडणार किडे. आणि ह्या मॅडम खरंच खूप छान आणि खूप मेहनत आहेत मॅडम. या किती 4 तास का 5 तास मेकअप करतात मॅडम. आणि अक्षरशः ह्यांच्या तोंडातून पावडरचा असा कस निघतो, कस असा गालाला हात लावला तुम्ही, हे बघा हे वाईट नाही. मी ज्यावेळी मी या मॅडमचे पहिला इंस्टाग्राम बघितलं त्यावेळी 5,000 फॉलोअर होता. खरं त्यानंतर त्या मागची मेहनत मला 2 दिवसापूर्वी कळली. ह्या मॅडम 5 तास मेकअप करत असतात. एक फॉलोअरसाठी किती मेहनत, एक फॉलोअरसाठी किती मेहनत घेतात हे तुम्हाला नाही कळणार. कारण मी 2 दिवस त्यांची मेहनत बघितली. ते 2 दिवस म्हणून 4 दिवस सुट्टीसाठी गावी आले, खरं 2 दिवस त्यांची मेकअपमध्येच गेलेली. आणि खरंच या मेहनत आहे मॅडम. साडी घालण्यामध्ये त्यांनी अक्षरशः 12 तास त्यांचे जे साडी घालण्यामध्ये त्यांनी त्यांचे कष्ट दिले, कष्ट केले. कष्टांना तुम्ही बघून जरा काहीतरी तुम्ही तुमची स्वतःची इज्जत करून थोडीशी फक्त लाईक नाही करत तर व्ह्यूज तर मिळतील ना तिला. व्ह्यूज तरी द्या तिला. निदान शेअर मारा, शेअर करू नका, बटनवरती क्लिक करा. आणि मॅडमचं युट्यूब नाही, मॅडम आता 10,000 पूर्ण झाल्यावरती युट्यूब वरती स्थान पण होणार आहे. गोल्डन. हा अरे बघू शकतात ह्या आजी पण यांना फॉलो करतात. ह्या आजी पण फॉलो करतात यांना. आजी हो इथे दत्त मंदिरात या आजी पण त्यांना फॉलो करतात. या म्हणजे त्यांचं तुम्ही बघू शकता या आजींना. त्या आजींशी आपण आताच बोललो पण त्या इंस्टाग्राम नाही करत नाही. फॉलोअर ज्या 4,500 झालेले आहेत त्या आजीमुळे झालेले आहेत. कारण त्या आजी जे येतात जातात त्यांना सांगतो की या मॅडमला फॉलो करा. माझी इंस्टाग्राम नाही पण हिची आहे, हिच्यावरती करा. नाही आम्ही जे 5,000 फॉलोअर्ससाठी आम्ही भरपूर मेहनत केली. माझे एक 500-600 असतील. घाबरू नका, लग्नाला अजून 3 वर्ष बाकी आहेत, तर लवकरात लवकर फॉलो करा. कोणता चांगला पोरगाचा नशीब खुलला, तुमचा चान्स लागू शकतो. त्यामुळे फॉलो करा. तुमचा भाऊ भांकी, घर दार, मित्र परिवार, काम धंदे यांच्यावरती लोक त्यांना सगळ्यांना सांगा फॉलो करू. आणि ज्यांनी काय आपला अनफॉलो केला ते काय. आणि का असं स्थळ पाहिजे ज्याचे फॉलोअर 10,000 असतील का रे, ज्याचे फॉलोअर 10,000 असतील अशा फळांनी मागणी घालू शकतात का. ज्याचे फॉलोअर 0 असणार, जो 0 पासून 0 पासून सुरुवात करेल अशा पोराला आमची बहीण सपोर्ट करायला आहे. आणि त्या माणसाला पुढे घेऊन. आणि जर तुम्हाला कुठली ऍडव्हर्टाईज करायची असेल काय असेल तर या मॅडमला तुम्ही डीएम करू शकता. आणि यांचा स्कॅनर बिनर काय नाही, कोड इंस्टा आयडी डायरेक्ट यांच्या चेहऱ्यावर बघितलं इंस्टा आयडी कोड पण सांगू शकतो तुम्हाला. माझे आणि यांच्या अकाउंट मध्ये 5 करोड टाकायच्या आधी आमच्या अकाउंट मध्ये 10,000 करोड टाका, मग नंतर इकडे 5 करोड काय फॉलो करा. आणि या मॅडमला तुम्ही पण ओळखू शकता. कारण या मॅडम इथं माणगाव सिटीमध्ये फेमस आहेत. कारण इथं या मॅडमला तुम्ही तोंड बघून या बघा यांचं तोंड. यांना तुम्ही कुठे पण विचारला ना तरी तुम्हाला सांगू शकता. दिसणार नाही तुम्हाला कधीच नाही. कारण या मॅडम भरपूर फेमस आहेत. जरी आम्ही मजा मस्करी करत असतो. चपले बघा
ही बघा सोन्याची चपल आहे, ती काळी झाली आहे, घासली नाही गेली त्यामुळे सोनं काळं पडतं कधी कधी. आणि हा व्हायरल तुम्ही हा व्हिडिओ भरपूर व्हायरल केला तुम्ही. जे 5,000 4,000 काय 5,000 फॉलोअर असतील त्यांनी पण फॉलो करा मग असं म्हणतो शेवटी. कारण त्या मॅडम काय प्रतिक्रिया देतात आपल्या. आणि ह्या ज्या दुसऱ्या मॅडम आहेत त्या आपल्या काय ते त्यांनी माणगाव टेटा व माणगाव व कुडाळ बिडाळ ह्या तालुक्यामध्ये सगळ्यांना गोळ्या वाटून माणसाला ढोराच्या गोळ्या वाटून काय ते आपल्या पेशंटची वाट लावली आहे ती तुम्ही एकदा बघून घ्या. यांचं तोंड बघा, मासूम दिसतं पण मासूम नाही, हरामी एक नंबरचं नालायक. हा पोटात 4 पाय यांच्या म्हणजे दिसणार नाही पण आहेत, पण आहे काही नाही.